हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत ॲपल मिल्कशेक। त्यासाठी इथे मी 2 ॲपल घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे जे दूध आहे हे मी फ्रीजमध्ये थंड केलेलं आहे। हे मी गाईचं म्हणजे म्हशीचं दूध नाही आहे, हे साधं दूध आहे। तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता, लो फॅट दूध पण चालेल, फुल फॅट पाहिजे असं काहीच नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही साध्या दुधाचंही बनवू शकता आणि जर तुम्ही फुल फॅट घेतलं तर साई येईल वरती, त्यामुळे साधं जे नॉर्मल आपण चहाला वापरतो ते दूध आणा, म्हणजे जे लो फॅट असतं तेही चालेल। तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि जेव्हा मी हे गरम केलंय ना तर त्याच क्षणी मी ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून साखर टाकलेली आहे। म्हणजे आपल्याला परत साखर विरघळत बसायची ह्याच्यामध्ये गरज नाहीये। तर मी इथं अर्धा लिटर दुधासाठी 3 टेबलस्पून साखर टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये केसर टाकतात या सरबतमध्ये, म्हणजे ॲपलचा जो मिल्कशेक आहे त्याच्यामध्ये। तर माझ्याकडे केसर नव्हतं तर मी ह्याच्यामध्ये 1 चिमूट भरून केशरी कलर टाकलेला आहे। जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण सगळ्याकडेच केसर अवेलेबल आहे असं नाही होत, त्यामुळं तुम्ही 1 चिमूटभर फक्त ह्याच्यात केसरी रंग टाकायचा आहे आणि हे दूध तापून थंड करून घ्यायचं। आता हे मी दूध तापवलेलं आहे आणि थंड केलेलं आहे आणि आता ॲपल आपण घेतलेले आहेत 2, तर अर्ध्या लिटरसाठी आपल्याला 2 ॲपल पुरेसे होतात, किंवा तुमच्याकडे जर 1 आणि अर्धा ॲपल असेल तर तुम्ही तर तेवढंही चालेल, कमी असलं तरी काही हरकत नाही, 1 असेल तरीही चालेल। तर आता आपण हे पुढची प्रोसिजर काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे सब्जाचे भिजवलेले बी। ते इथे पहा, मी सब्जाचे बिये अर्ध्या तासापूर्वी भिजत घातले होते पाण्यामध्ये। हे अर्धी वाटी आहेत, तुम्ही बघू शकता। तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। तर हे मी अर्धेच टाकलेले आहे, हे पहा बघू शकता तुम्ही। तर हे अर्ध्या वाटीतले मी अर्धेच टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि हे अर्धे मी तसेच ठेवलेले आहेत। आता आपण हे मिक्स करूया। आपण ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आधीच तापवताना, कारण नंतर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये ॲपल ॲड करू किंवा बर्फ टाकू ना त्यावेळेस ह्याची चव फिकट होत नाही। तुम्ही आणि परत तुम्हाला ह्याच्यात साखर टाकून विरघळायला गरज पडत नाही, त्यामुळे तापवतानाच टाका, तुमचं काम सोपं होईल। आता आपण हे ह्याच्यामध्ये ॲपल टाकणार आहे। तर आता आपण ह्याच्यात सब्जा टाकलेला आहे। आता आपण ह्याच्यात टाकणार आहे काजू बदामचे तुकडे। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील नाही टाकले तरी चालेल, पण ह्याची टेस्ट इनहॅन्स होते आणि ह्या मिल्कशेकमध्ये टाकतात, त्यामुळे मी इथे फक्त 4 बदाम आणि 4 काजू घेतलेले आहेत। तर मी अर्धे ह्याच्यात टाकणार आहे आणि हे थोडेसे ठेवणार आहे गार्निशिंगसाठी। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण ॲपलची साल काढून घ्यायची। ॲपलचं जे काम आहे ते आपण सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे, कारण हे वाऱ्यामुळे काळं पडतं आणि ह्याचा कलर खराब होतो, त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यात ॲपल टाकणार आहे। तर आपण आधी साल काढून घ्यायचं आहे ॲपलचं। पहा, तुम्ही बघू शकता इथे मी साल काढून हे ॲपल कापून घेतलेलं आहे। तर हे 1 ॲपल जे आहे ना, आपण हे मिक्सरच्या भांड्यात त्याची प्युरी करायची आहे ना, ह्याच्यात ॲड करायची आहे एका ॲपलची। तर हे मी मिक्सरला वाटून मग ह्याच्यात ॲड करते। हे पहा, इथे मी ॲपलची प्युरी करून घेतलेली आहे एका। आता आपण ही याच्यामध्ये ॲड करायची आहे। हे पहा, ह्याच्यामध्ये आपल्या मिल्कशेकमध्ये आपण ॲड करायची। ह्याच्यामध्ये पण साखर पाणी काहीही टाकलेलं नाहीये, फक्त ॲपल वाटून टाकलेलं आहे। ह्या प्युरीमध्ये ॲपलच्या शिवाय काहीही नाहीये, फक्त ॲपलची पेस्ट आहे हे पहा। आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे पहा, आता आपण काय करायचं ना, हे दुसरं ॲपल आहे ना, ह्याचं साल काढून आता आपण ह्याला किसून ह्याच्यात टाकणार आहे। हे पहा, आता आपण दुसरं ॲपलचं छानपैकी असं साल काढून घेतलेलं आहे। तर आता आपण आपले जे हे पेस्ट टाकली होती आपण आपल्या मिल्कशेकमध्ये, त्याच्यामध्ये आपण हे किसून टाकायचं आहे। तर माझ्याकडे इथे किसणी आहे, तर डायरेक्ट आपल्याला ह्याच्यात किसून टाकायचं, वेगळ्या प्लेटमध्ये घेऊन किसत बसू नका, नाहीतर ह्याचं जे किसलेलं जे लांब लांब हे किसलेलं ॲपल आहे ना ते काळं पडेल। तर आपल्याला डायरेक्ट दुधामध्येच हे असं किसायचं, म्हणजे जेव्हा तुम्ही हा मिल्कशेक प्याल ना तर तुमच्या तोंडात ह्याच्याशी लांब लांब धागे येतील ॲपलचे।
जे तुम्हाला खूप आवडतील खायला. हे पहा, हे पहा, तुम्ही बघू शकता हे कसं मी ॲपल ह्याच्यामध्ये किसते. हे पाहिलं तुम्ही? तर तुम्हाला अशा प्रकारे हे पूर्ण असं किसायचं आहे ह्याच्यामध्ये आणि टाकत जायचं आहे. आणि पूर्ण हे ॲपल घ्या म्हणजे तुम्हाला किसता येईल व्यवस्थित. कापून वगैरे घेऊ नका फोडी, कारण हे बियांमुळे आपल्याला धरता येतं व्यवस्थित किसताना. अशा प्रकारे आपण संपूर्ण आपला ॲपल जो आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि अगदी शेवटपर्यंत किसता येतो हा. हे पहा, आता आपला ॲपल झालेला आहे किसून. हे आपण काढून घेऊया. हे पहा बघू शकता तुम्ही किती छान दिसतात हे धागे ॲपलचे. आता आपला जो हा मिल्कशेक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स टाका. जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्सची चव नसेल आवडत तर थोडीशी 1-2 विलायची तुम्ही कुटून टाकायचे आहेत. तर इथे मी इलायचीची कुटून 2-3 वेलची ह्याच्यामध्ये टाकणार आहे, ह्याचा स्वाद इन्हॅन्स करण्यासाठी. हे पहा, आता आपल्या मिल्कशेकमध्ये मी हे ॲपल टाकलेलं आहे आणि आता आपण ही वेलचीचे मी 2-3 वेलच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर बारीक कुटलेला आहे. आता ही आपण वेलची पावडर ह्याच्यात टाकूया. ह्याच्यामुळे याचा स्वाद छान येतो आणि सुगंधही. जर तुम्हाला वेलची नसेल टाकायची तर तुम्ही ह्याच्याऐवजी व्हॅनिला इसेन्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपला हा मिल्कशेक तयार आहे. आता हा मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आता इथे मी ग्लासेस घेतलेले आहेत, तर आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा, माझ्याकडे इथे 2 ग्लासेस आहेत. कधीही मिल्कशेक टाकताना चमच्याने टाका म्हणजे इकडे तिकडे सांडत नाही, व्यवस्थित टाकला जातो. तुम्ही बघू शकता चमच्याच्या मदतीने अजिबात हा कुठेही सांडत नाही, व्यवस्थित पडतो ग्लासामध्ये. त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारे टाका, कारण आपण ॲपल किसलंय ना. हे पहा, आता आपले ग्लास भरलेले आहेत पूर्णपणे. आता आपण ह्याच्यामध्ये काजू बदामनी गार्निश करूया ह्याला. पहा, आणि आता आपला हा यम्मी यम्मी असा मिल्कशेक तयार आहे. हा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपला यम्मी यम्मी असा ॲपलचा मिल्कशेक कसा दिसत आहे. दिसतोय छान. मी ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकून ह्याला सजवलेला आहे, म्हणजे हा पिण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे हा मिल्कशेक बनवून पहा, तुम्हाला ह्याची चव खूप आवडेल. हा खूप छान लागतो चवीला. त्यामुळे ॲपल खायचा कंटाळा असेल तर मिल्कशेक नक्की बनवून पहा. माझी रेसिपी तुम्हाला मिल्कशेकची कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.